नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे पशुवैद्यकीय विभागात, जिथे रस्त्यावरती फिरणारी भटकी कुत्री किंवा इतर कुत्र्यांना ज्यावेळी काही जखम होते किंवा ते आजारी पडतात किंवा त्यांचा काही अपघात वगैरे होतो, त्यावेळी त्यांची जी काही सेवा असेल करायला, त्यासाठी आयपीडी शुश्रूषा करणे म्हणजे आयपीडी म्हणजे कुत्र्यांचे औषध उपचार आणि त्यांचे ट्रीटमेंट करण्यासाठी एक विभाग असतोय आणि हा विभाग बंद आहे। म्हणजे पालिका क्षेत्रामध्ये कुत्री का वाढतायत किंवा कुत्र्यांना निर्दयपणे कसं वागवले जातं हे दोन्ही विषय बघा। म्हणजे नसबंदीवरचं बजेट कुठं जातंय आणि नसबंदी कोण कोणाची करतंय। नसबंदी पैशाची फक्त होती या आणि कुत्र्यांची करायची राहती या, म्हणजे कुत्र्यांची संख्या तर वाढत चाललेली आहे। प्लस ज्या कुत्रे म्हणजे कुत्र्यांना आपल्याकडे देव मानतात बरं का, श्वानाला देव मानतात, दत्त महाराज असतील किंवा इतर अनेक ठिकाणी आपल्याला श्वानांना तो रिस्पेक्ट दिलेला पाहायला मिळतो। परंतु या ठिकाणी ना कुत्र्यांची नसबंदी होते ना कुत्र्यांवरती औषधोपचार होतात। म्हणजे जी संवेदनशीलता अधिकाऱ्यांनी हे केलेली आहे माणसांमधली संपलेली आता प्राण्यांमध्ये सुद्धा दाखवण्यासाठी अजिबात दया आणि सहानुभूती नाही, हे तुम्ही बघू शकता। हे पूर्णपणे बंद आहे। कोणत्याही प्रकारचे उपचार कुत्र्यांवरती इथे केले जात नाहीत। पूर्णच्या पूर्ण सेक्शन बंद आहे आणि पशुवैद्यकीय विभाग मात्र एसी मध्ये बसून तिथे बसूनच फक्त आकडेवारी चालते आणि तिथे बसूनच सगळे औषधोपचार चालू आहेत। मग ही औषधं किती आली, कुठे खर्च झाली, किती औषधोपचार झाले, किती बँडेज लागल्या, किती इंजेक्शन लागले, या सगळ्याचा हिशोब घेतला तर तो कोट्यावधीमध्ये जाईल मित्रांनो। लोकांना दिसायला छोटा विषय वाटतो कुत्री, परंतु त्या कुत्र्यांमध्ये सुद्धा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या पिंपरी महापालिकेमध्ये चालताना तुम्हाला दिसेल। जर नसबंदी झाली असती तर एवढी कुत्री रस्त्यावर दिसली नसती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे नसबंदीसाठी जे बजेट येतं ते बजेट खातंय कोण आणि त्या बजेटचं होतंय काय। हा इथला परिसर आहे बघा, याची स्वच्छता बघा, टापटीप बघा, हे असं सगळं आहे मित्रांनो। म्हणजे कुत्र्यांच्या लसीमध्ये सुद्धा लोक पैसे खातात, कुत्र्यांच्या औषधोपचाराचे सुद्धा पैसे खातात। याच्यापेक्षा ती माणसांवरती वाईट वेळ काय आली पाहिजे। ही माणसं आहेत का जनावर आहेत, काय चाललंय काय। दुसरा एक व्हिडिओ नंतर